सातारा जिल्हा हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा, पी डी पाटील साहेबांच्या विचारांचा, त्याचबरोबर किसनवीरांच्या विचाराचा आहे। विशेषतः या सातारा जिल्ह्याने चव्हाण साहेबांच्या नंतर आदरणीय पवार साहेबांवर फार मोठ्या प्रमाणात प्रेम केलं, पाठिंबा दिलेला आहे। आज या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला जबाबदारी घेतली, प्रथमतः या साताऱ्यामध्ये आल्यानंतर चव्हाण साहेबांच्या असलेल्या या स्मृतीस्थळाला नतमस्तक होऊन भविष्य काळामध्ये त्यांनी उभा केलेला महाराष्ट्र तेवढ्याच परत जोमाने त्यांच्या विचाराचा उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।